रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त. नर्मदे हर. हे बघा, आज आमचा परिक्रमेचा 18वा दिवस. आज बुधवार, आज 2 तारीख. हे बघा, आज जरा थोडी तब्येत बरी वाटते, पण महाराज म्हणले आपण आज या दिवस इथंच थांबू आणि उद्या गुरुवारपासून परिक्रमेला सुरुवात करू. तर बघा, आता आज सकाळी उठलो आणि महाराज आंघोळ करायला गेलेत आणि चहाला हाक मारली खाली. तर बघा, आता इथं चहा आणायसाठी गेलेत खाली ते. आणि मी जरा रात्री हा पाला बघा, कोणत्या त्या महाराजांनी पाला आणून दिला होता, तो पाला ह्या गुडघ्यावरती बांधला होता बघा. आता सोरडा आहे, तर पायाला जरा फरक पडलाय जरा. हे बघा, इतकं जाम बांधलं होतं, किती पार काजसपर्यंत बांधलं होतं बघा. तर ते आता सोडले जरा बरं वाटतंय जरा आता. मग आता चहा घेऊन चला, चहाला हाक मारली, चहा घेऊन येऊ, म्हणजे मग गरम पाण्याने आंघोळ करता येईल. चला आता चहा घेऊन येऊ जरा. आता महाराज गेले पुढं. हे बघा, इथं आमच्या आश्रमाचा पुढचा परिसर असा आहे बघा. हे बघा, ते गायांचं पाळ. हे इथं या गायांचं दूध असतं बघा आश्रमाला. हे बघा, इथं जेवणाची व्यवस्था असते, हात धुवायला नळ वगैरे. आणि इथं हे सगळे असं असतं बघा. शिवेगिरी महाराज. हे बघा, आता चहा आणला बघा, केळी. आता इथं नाश्ता करतो, चहा घेऊ बघा. आता इथं ते बघा, इथं जनावरांचं खायला आहे. इथं या पद्धतीचं असं आहे बघा. मी आता चहा घेतला, नाश्ता केला बघा. आता केळीचा नाश्ता. हे बघा, इथं मी देवासाठी फुलासाठी बघा, इथं फुलबाग तयार केलेली आहे आणि ते काम करतात, माळी काम. ही सगळी आश्रमाची शेती आहे पहा. ही संपूर्ण शेती आश्रमाची. हे पहा, इथं ही फुलझाडी, हे संपूर्ण हे जनावरांसाठी खाद्य. ही शेती आश्रमाची. आणि मग इथं खेटून नदी आहे बघा, तिथं पलीकडं नर्मदा. हे पहा आश्रम. हे पहा, इथं ह्या गाय आहेत बघा, ह्या आश्रमाच्या. ह्याच गायांचं दूध असतं बघा संपूर्ण. इथं सगळी सेवा करतात बघा इथं या गायांची. ही गोपालनाचं बघा. आणि दूध जे परिक्रमावासी आहेत त्यांना दूध, ताक, दुपारी सकाळी जेवणात दूध, संध्याकाळी दूध हे असतं बघा. आणि प्रत्येक आश्रमामध्ये हे असे गोठे असतात, पण ह्या आश्रमात जास्त मोठा गोठा आहे बघा. सेपरेट त्यांसाठी असं पटांगण केलेलं आहे. हे त्यांना खाण्यासाठी चारा. हे संपूर्ण क्षेत्र आश्रमाचं आहे. आश्रमाचं पलीकडे मोठा हॉल आहे बघा, डबल. हे इथं जेवणासाठी हॉल आहे बघा. इथं आतमध्ये संपूर्ण किचन. हे असे व्यवस्था बघा सगळी. खरोखर आश्रम म्हणजे सुंदर पाण्यासारखा आश्रम आहे बघा. खरोखर म्हणजे एक नंबर आश्रम आहे. असा आश्रम या नदीकाठी आहे बघा. आणि इतकी व्यवस्था सुंदर आणि सगळं काही अगदी शांत निवांत वातावरण. सगळे संत महंत सगळे इथं निवांत राहतात बघा. त्याचा सेपरेट रूम आहे.
भव्य असा आसाम आहे बघा, गुजरातमध्ये. जूते चप्पल ऊपर डिजाईन म्हणा आहे, इथं वर चप्पल वगैरे घेऊन जायचं नाही. इथं सगळं वर, इथून वर चप्पल नेणं बंद आहे बघा. इथं बिगर चप्पल फिरायचं, पण लय सुंदर अगदी व्यवस्थित. हे आमचं आलं वर बघा, हे आमचं राहण्याचं ठिकाण उंचावर आहे. बघा असं आहे, किती सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि संपूर्ण शेती बघा, आश्रमाची शेती इकडे. हे बघा किती आश्रम सुंदर आहे बघा. इकडे हे कपडे वाळायला घालायला आहे, आंघोळीला संडास वगैरे इकडं सोय, इथं राहण्याची सोय. इथं छोटंसं मंदिर आहे बघा, किती अगदी निसर्गरम्य वातावरण आहे. आता नाश्ता करून आलो, तर थोडे थंड घेतो, ग्लुकोज आणि गोळ्या औषधं घेतो. गोळ्या तर घेतल्या पाहिजे सकाळच्या बाई. नर्मदे यार, नर्मदे यार. बघा आता जेवणासाठी बोलवले बघा, पण महाराजांना म्हणलं आता मी झोपलो होतो आतमध्ये, तर बंद या तुम्ही जेवण करून, मग येताना घेऊन या. पण चालतंय म्हणजे मी जेवण करून येतो आणि तुम्हाला घेऊन येतो. ठीक आहे. मी आतमध्ये आराम चालला होता माझा. हे बघा महाराजांनी जेवणाचं ताट आणलं बघा. तुम्ही आवाज नाही दिला, मी खाली आलो असतो, तुम्ही आवाजच नाही दिला. आलो असतो खाली. हे बघा आता महाराजांनी जेवण आणून दिलं बघा आत्ता. तर जेवणामध्ये बघा ह्या पुरी आहेत, हे बघा ही पुरी आहे, अगदी बेस्ट आधी पुरी आहे. आणि हे खरबूज आहे, खरबूज आहे. आणि खीर आहे बघा. आणि हे दूध. एवढं बघा आता हे जेवण बघा आता करायचं आहे. पोटभर जेवण झालं बघा. हे जवळजवळ 5-6 पुऱ्या आहेत बघा. या पुऱ्या पण लई भारी पुऱ्या आहेत बघा या. आणि खीर बघा, अगदी सुगंध चालला आहे खिरीचा. आणि हे दूध म्हणजे सकाळी 1 ग्लास, संध्याकाळी 1 ग्लास, आणि दुपारी ताक. आणि खरबूज आहे, खरबूज पदार्थ फळं रोज खायला असतात, फळाची काय अडचण नाही. हे बघा किती सुंदर असं जेवण आहे बघा. चला या जेवायला मग. बघा काय व्यवस्था आहे बघा आश्रमामध्ये जेवणाची. हे बघा किती सुंदर असं जेवण बघा. काय सुंदर जेवण आहे बघा. चला नर्मदे हार, नर्मदे हार. भेटू आता उद्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या दिवस आहेत, उद्या गुरुवार, उद्या सकाळी इथून आम्ही निघणार पहा. कारण आता जवळ 4 दिवस झाले ते एका जागेवर मुक्काम आहे. तर उद्या निघू. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. जरा थोडा तुम्हाला कंटाळवाना वाटत असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करत जा. हे नर्मदेचं तुम्हाला दर्शन होत जाईल पहा. मी पण आज नर्मदेचं आज सेवेसाठी इथं बसून आहे बघा. सेवा माझी चालू आहे. नर्मदे यार. रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त. भेटू आता उद्या 19वा दिवस गुरुवार. रामकृष्ण हरी. अन्नदाता सुखी हो.